नाशिकच्या खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय। कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या कामांमुळे नाशिक शहर खड्ड्यात हरवून गेल्याची परिस्थिती आहे। नाशिकवर विशेष प्रेम असलेल्या राज ठाकरेंनी नाशिकला भेट दिली। त्यांनी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवर भाष्य केलंय। नाशिकमधील खड्डेमय परिस्थितीला कमिशनखोरी आणि गुजरातचे ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय। माणसं मेल्याचं गेल्याचं यांना कुठचे काही सोयसूतक नाहीये आणि बस आपली आपली त्या सगळ्या भागातनं म्हणजे त्या सगळ्या कामातनं कमिशन कशी मिळतील हाच फक्त एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे। या कुंभमेळ्यासाठी मला कळले त्याप्रमाणे सगळे काही अनेक कॉन्ट्रॅक्टर्स हे गुजरात मधले आहेत। म्हणजे महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर जन्मालाच नाही आले असा भाग आहे आणि वरून जे आदेश येतील त्याप्रमाणेच फक्त हे कुंभमेळे करायचे आणि महाराष्ट्रामधले एकूणच सगळ्या गोष्टी ह्या वरतून जे आदेश येतील त्याप्रमाणेच जर समजा हाताळायचे असतील तर त्यांना लख लाभो। राज ठाकरेंनी केलेल्या आरोपाला महायुती सरकारमधील मंत्री छगन भुजबळांनी सुद्धा दुजोरा दिलाय। राज ठाकरे जे म्हणतात ते आपण पण ऐकल्याचं भुजबळांनी सांगितलंय। खरंच आहे की नाशिकमध्ये खड्डे खूप पडलेले आहेत आणि म्हणजे भयंकर परिस्थिती। त्याच्यावर मी आता काय फार बोलणं काय बरोबर नाही, परंतु मी जे राज ठाकरे जे म्हणतायत ते गुजरातचे सगळे कॉन्ट्रॅक्टर मी पण तसं ऐकलंय, पण मला तशी त्याची काही खात्री नाही आहे। ऐकलंय मी कानावरच। राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांमुळे गिरीश महाजन मात्र चवताळून उठलेत। राज ठाकरे अपुऱ्या माहितीवरून टीका करत असल्याचं गिरीश महाजनांनी सांगितलंय। नाशिकचा विकास जर राज ठाकरेंनी केला होता तर महापालिका निवडणुकीत पुन्हा मनसेचे नगरसेवक का निवडून आले नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। मला वाटतं राज ठाकरे साहेबांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे। त्याला मी सगळी कामाची यादी देतो। आता जवळपास शहरामध्येच 1,500 कोटीचे कामं सुरू आहेत, त्यातले ठेकेदार त्यांनी सांगावेत। आउटर रिंग रोड सुरू आहे, त्याचे ठेकेदार ठरलेले आहेत, ते सुद्धा त्यांची यादी त्यांना देतो, त्यांनी ती बघावी। घाटाचे कामं चाललेले आहेत, सर्व कामांची यादी मी त्यांना देतो आणि त्यांनी सांगावं याच्यामध्ये बाहेर राज्यातले ठेकेदार कोण आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज ठाकरेंच्या आरोपांना उत्तर दिलंय। कोणतंही कंत्राट भाषा किंवा प्रांत पाहून दिलं जात नाही असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावलाय। मी पुन्हा एकदा सांगतो, एकतर गुजरातचे दिले वगैरे सपशेल खोटं आहे, पण काही असू शकतात। आपल्याकडे देशामध्ये आणि कुठल्याही राज्यामध्ये कंत्राट देताना त्या व्यक्तीची जात पाहता येत नाही, त्याची भाषा पाहता येत नाही, त्याचा धर्म पाहता येत नाही, त्याची बिड कॅपॅसिटी किती आहे, त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, कंपनी बघायची असते, कंपनीच्या मागे कोण आहे हे बघितलं जात नाही। नाशिकचे खड्डे तातडीने बुजवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही आदेश दिलेत। नाशिक खड्डेमुक्त करण्याचं आव्हान सरकारसमोर आहे। हे आव्हान असतानाच राज ठाकरेंनी केलेल्या कमिशनखोरीच्या आरोपांचाही सामना सरकारला करावा लागतोय। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।